नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल माहिती सांगणार आहे. महाशिवरात्री कधी आहे, कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या प्रभावशाली उपाय व महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय व सेवा करायची आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर महाशिवरात्री 8 मार्च 2024 शुक्रवार या दिवशी आहे. या दिवशी काय विशेष उपाय व सेवा करायचे जेणे त्यांची विशेष कृपा आपल्यावर राहील. तर भगवान शंकराला भोले शंकर सुद्धा म्हणतात, कारण त्यांची पूजा अर्चना करण्यासाठी, त्यांची कृपा मिळवण्यासाठी कोणतेही अवघड सेवा किंवा पूजा करावी लागत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी असे मानले जाते की त्यांची ऊर्जा आपल्या खूप जवळ असते आणि या दिवशी खूप सोपे व सरळ उपाय करून आपण भगवान शंकरांची ऊर्जा व कृपा मिळवू शकतो. तुमच्या जीवनात कोणतीही अडचण, संकटे, कोणत्याही मानसिक त्रास असेल तर या दिवशी तुम्ही विशेष उपाय करून तो त्रास, संकट आपल्या जीवनातून दूर करू शकता. तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय. ज्याला धनसंबंधी अडचणी आहेत, तर सगळ्यांच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. पैशाविषयी जसे पैसे येतात पण ते येण्याआधी ते जायचे रस्ते मोकळे असतात. जसे की तुम्ही त्यांच्यासाठी कमवताय. जेवढे पैसे येतात त्याहून जास्त खर्च आधीच आपण मांडून बसलेलो असतो. तर या महाशिवरात्री दिवशी कच्च्या दुधात अख्खे तांदूळ घाला व 2 चमचा मध घाला व ते मिश्रण तुम्ही अगदी श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. आपली इच्छा, मनात जे काही तुमच्या मनात आहे ते बोलत तुम्हाला ते मिश्रण अर्पण करायचे आहे. शक्य असल्यास तुम्ही दर सोमवारी हा उपाय सलग 21 दिवस करायचा आहे. आता दुसरी धनसंबंधी अडचण, ज्या व्यक्तीचे पैसे येतच नाही, जसं नोकरी नाही, नोकरी टिकत नाही, दुकान चालत नाही, दुकान, फॅक्टरी बंद होण्याची वेळ आली आहे, तर तुमच्यासाठी हा विशेष उपाय आहे. तर तुम्ही डाळिंबाचा रस घ्यायचा आहे व तो तुम्ही शिवलिंगावर आपली इच्छा सांगत अर्पण करायचा आहे व तुम्ही हा उपाय सलग 3 महिने करायचा आहे. दर सोमवारी तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आणि मग बघा तुमचा कामधंदा, नोकरी कशी हळूहळू सुरळीत चालेल. तर बघा आता त्यांच्यासाठी उपाय सांगणार आहे ज्यांचं लग्न होत नाही, लग्न जमत नाही, लग्न जमण्यात अडचणी येतात, लग्न जमत राहून जातं. तर महाशिवरात्री दिवशी तुम्हाला पंचामृत बनवून त्यात तुम्हाला दूध, दही, गाईचं तूप, मध आणि साखर हे सर्व पंचामृत करून तुम्हाला तुमची इच्छा सांगत हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. हा उपाय दर सोमवारी करा. आता जे कोणी आजारी आहे, आजारापासून पीडित आहे, आजार संपायचं नावच नाही, डॉक्टर बदलून सुद्धा काही तब्येतील फरक नाही, त्यांनी व त्यांच्या घरातील कोणीही हा उपाय करू शकता. तुम्हाला उसाचा रस शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. आपल्या मनात काय आहे ते बोलून तुम्ही अर्पण करायचं आहे. मग बघा कसा चमत्कारी बदलाव तुमच्या तब्येतीत येतो. हा उपाय सुद्धा दर सोमवारी किमान 108 दिवस करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने तुमच्या मनात जे काय आहे, तुमची तब्येत बरी होण्यासाठी तुम्ही अगदी महादेवाला हात जोडून प्रार्थना करायची आहे व तुमची तब्येत बरी व्हावी अशी विनंती करायची आहे व ते उसाचा रस अर्पण करून तुम्हाला घरी यायचं आहे. किमान हे 108 दिवस तरी नक्की करा. बघा तुमच्या तब्येतीमध्ये खूप चमत्कारी बदलाव येतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.